कोर्टाने पुन्हा तारले, लंकेंनी मैदान मारले. केंद्रात राज्यात आपलेच सरकार आहे, त्यामुळेच नगर दक्षिणमधून तख्त पलटी करून घेऊ, त्यात कोर्टालाही भागीदार करून घेऊ, या भ्रमात विखे पिता पुत्र होते. संभाजीनगर बतावणी करणाऱ्यांना सबक आहे. आजही कोर्टात औरंगाबादच बोलले जाते. खंडपीठाने विखेंची याचिका फेटाळली. ऐन उमेदीत विखेंच्या राजकीय करिअरला त्यामुळे ग्रहण लागण्याचीच शक्यता निर्माण झाली. हा विषय लंके किंवा विखेंपुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण लोकशाही, संविधान, सार्वभौमत्व, निवडणूक आयोग तसेच न्यायव्यवस्थेसाठी लागू आहे. विखेंप्रमाणे अनेक पराभूत उमेदवार कोर्टात गेले आहेत, पण आयोगाने 2 वेळेस फेरमोजणी करूनही विजयी झालेले अमोल कीर्तीकर यांना पराभूत केले म्हणून कोर्टात गेले आहेत. देशभरात तरी लाखभर खटले निवडणुकीशी संबंधित धूळ खात पडले आहेत. खासदार निलेश लंके यांच्या निकालाने अनेक खटले निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर खासदार लंके यांना जनमत मिळाले असे मानले तर अमोल कीर्तीकर यांना जनमताचा लाभ का डावलला जातो? कोर्टाने बरोबर न्याय करायला हवा. राक्षसी प्रवृत्तींच्या झिंजा धरायलाच हव्या. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.